जोपर्यंत दैवत्वाची प्रचिती आम्हाला येत नाही, जोपर्यंत दैवत्वाचा खरा अनुभव आमच्या जीवनामध्ये येत नाही, तोपर्यंत आमची भक्तीही खरी असू शकत नाही, तोपर्यंत आमचं समर्पण खरं असू शकत नाही, तोपर्यंत. आणि म्हणून अनुभव महत्वाचा आहे. म्हणून स्तोत्रामध्ये म्हटलंय, परमेश्वर किती चांगला याचा अनुभव घेऊन पहा. पवित्र शास्त्रामध्ये असे अगणित उदाहरणं आम्हाला पाहावयास मिळतील की ज्या उदाहरणामध्ये परमेश्वराने अनेकांना दर्शन दिलं, परमेश्वराने अनेकांच्या जीवनामध्ये चिन्ह चमत्कार केले, परमेश्वराने अनेकांच्या जीवनामध्ये अद्भुते केले, आणि हा जो अनुभव त्यांच्या जीवनामध्ये आला, तो अनुभव त्यांचं जीवन ख्रिस्तामध्ये अधिक मिळवण्यासाठी, विश्वासामध्ये अधिक वाढण्यासाठी एवढा महत्वपूर्ण ठरला की त्यांनी आपले जीवन ख्रिस्ताला समर्पित करून टाकले. आणि म्हणून अनुभवाविना विश्वास या नात्याने जीवन जगणं व्यर्थ आहे. अनुभवाविना सेवक या नात्याने सेवा कार्य करणं व्यर्थ आहे. आणि म्हणून प्रारंभिक जर आमच्या जीवनामध्ये गरजेची गोष्ट कुठली असेल ना, तर तो म्हणजे परमेश्वराचा अनुभव. पवित्र शास्त्रामध्ये असंख्य अशा घटना नमूद आहेत, असंख्य अशी उदाहरणं नमूद आहेत की जे आम्हाला परमेश्वराच्या दिव्यत्वाची प्रचिती करून देतात. अनेक असे चरित्र आहेत की जे त्यांच्या जीवनातल्या अनुभवाद्वारे आमचं आध्यात्मिक जीवन अधिक वाढण्यासाठी पूरक अशा गोष्टी आम्हाला देतात. आणि म्हणून त्यापैकी आज एका व्यक्तीचं जीवन आम्ही पाहणार आहोत, ज्याला विश्वासाचा जनक म्हटलंय, ज्याला विश्वासाचा पिता म्हटलंय, आणि ज्याचा अलौकिक विश्वास त्या परमपवित्र देवावर होता, आणि त्याच्या विश्वासाचा स्तर देखील अतिशय वरच्या लेवलला होता. आम्ही ख्रिस्तामध्ये किती वर्षापासून आहे हे जसं महत्वाचं आहे, त्याच्यापेक्षा आम्हाला ख्रिस्ताचा अनुभव केव्हापासून आहे, खरा अनुभव, ते अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून आधांतरी चालण्यामध्ये उपयोग नाही. जर ख्रिस्त आहे तर त्याचं दर्शन घ्यायचा प्रयत्न करा. जर ख्रिस्त आहे तर त्याची वाणी ऐकण्याचा